नमस्कार. सगळ्या घडामोडी तडकाफडकी फिरल्यामुळे आता सुधाकरने थेट मीराला सत्याच्या आईचा पत्ता सांगितलेला असतो. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, बाबा, यापुढची काळजी तुम्ही करू नका. तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची जबाबदारी मी घेते. त्यावर लगेचच आता आजी मीराला म्हणत असते, मीरा, मी काय सांगते ते नीट ऐक. आज तू जे काही करायला जात आहेस ना, ते करण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. ते माझ्या सुधाकरमध्ये नाही आहे. पण तू प्रत्येक पाऊल जपून ठेव. या निरूपाचा नेम नाही, कधी काय करेल सांगता येत नाही. त्यावर मीरा म्हणत असते, आजी, तुमचा आशीर्वाद आणि बाबांचा आशीर्वाद जर असेल ना, तर आईंना या घरामध्ये हक्काचा मान नक्कीच मिळेल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आजीला खूपच बरं वाटतं. अशातच आता मीरा म्हणत असते, चला माझ्याबरोबर. त्यावेळेला सत्या म्हणत असतो, धूमकेतू, चल बस लवकर. दोघंही गाडीत बसून आता त्या पत्त्यावर पोहोचतात. तिथे गेल्यावर सत्या थेट दाराची बेल वाजवतो. एक बाई बाहेर येते आणि लगेचच आता सगळी ओळख पाळख झालेली असते. मीरा म्हणत असते, आई, मी तुमची सून यांची बायको. हे ऐकल्यावर मात्र आता त्या बाईला लगेचच कळतं की हा तर सत्यजित आहे, माझा मुलगा. आणि अशातच आता थेट त्या तिघांमध्ये काहीतरी बोलणं सुरू असतं. आणि शेवटी त्या बाईने गायकवाडांच्या घरात यायला नकार दिलेला असतो. त्यावर मीरा त्या बाईला समजवते की ते घर तुमचं हक्काचं आहे आणि त्या ठिकाणी राहण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही बिनधास्त आमच्याबरोबर चला. त्यावर मात्र काही केल्या आता अजिबातच ती बाई ऐकत नाही. म्हटल्यावर सत्य म्हणत असतो, आई, मला तुला एकच विचारायचं आहे, तुला तुझ्या मुलाचा आनंद पाहायचा नाहीये का? हे वाक्य ऐकल्यावर मात्र त्या बाईने लगेचच आता मान खाली केलेली असते. त्यावर मीरा म्हणत असते, हो ना, पाहायचं आहे ना, मग चला आमच्याबरोबर, तुम्हाला तुमच्या हक्काचा मान मिळवून देऊ. आणि लगेचच आता या दोघांनी तिला आपल्या बरोबर गायकवाडांच्या घराजवळ आणलेलं असतं. घराबाहेर सत्य आणि मीरा आले आहेत हे जेव्हा पंकज स्वतःच्या आईशीला म्हणजेच निरूपाला सांगतो, त्यावेळेला निरूपा म्हणत असते, बबड्या, जा दाराला आतून कडी लावून घे. ती बया मला या घरात नकोय. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा, काळजीच करू नको, तू तू म्हणतेस तसंच होईल. आणि अशातच पंकजने दाराला कडी लावलेली असते. लगेचच आता सत्या दाराची बेल वाजवतो, पण काही केल्या आतून कोणी दार उघडत नसतं. आणि अशातच सत्या लगेचच बापाच्या मोबाईलवर कॉल करतो. आणि तेवढ्यात त्याचे वडील म्हणत असतात, पंकजने दाराला आतून कडी लावली आहे निरूपाच्या सांगण्यावरून. त्यावर मात्र सत्या म्हणत असतो, बाप, तू तरी उघड. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, मला आणि आईला सुद्धा एका रूममध्ये कोंडून ठेवलंय बाहेरून कडी लावून, त्यामुळे मलाही काही करता येत नाहीये. त्यावर पंकजला आता चांगलाच धडा शिकवायला पाहिजे असं सत्या स्वतःशी बोलत असतो. तेवढ्यात मीरा सत्याला म्हणत असते, काय हो, काय झालंय? त्यावर सत्या म्हणत असतो, धूमकेतू, या फुसक्याला ना आता चांगलाच तुडवून काढतो मी. त्यावर पंकजने काय केलं असेल याचा प्राथमिक अंदाज या मीराला आलेला असतो. कारण पंकजने काही दिवसांपूर्वीच या सत्याच्या बायकोला असंच हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून रोखलेलं असतं आणि आत कडी लावलेली असते. अशातच आता मीरा म्हणत असते, एक काम करा, तुम्ही ना आता हे दारच तोडा. त्यावर मात्र आता थेट सत्याने दारावर जोरजोरात लाथा मारायला सुरुवात करताच पंकज आतमध्ये निरूपाला म्हणत असतो, मम्मा, पाहतेस ना, तो सत्या राक्षसासारखा दार तोडत आहे आणि कोणत्याही क्षणी तो दार तोडून आत येईल. मम्मा, जर असं घडलं ना तर तो मला मारून टाकेल. त्यावर निरूपा म्हणत असते, नको काळजी करूस तू, तो काही करणार नाही. तसा तो खूपच समजूतदार पण आहे. त्यावर पंकज हसू लागतो, मम्मा, काही काय बोलतेस तू? सत्य आणि समजूतदार? त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्याने आता शेवटच्या लाथाची जोरात दार मारलेलं असतं. आणि दार उघडताच समोर उभे असलेला पंकज निरूपाकडे धावतो आणि तेवढ्यात सत्या आत शिरतो. सत्याने पंकजची कॉलर धरलेली असते आणि जाब विचारलेला असतो, तुझी हिंमत कशी झाली दाराला आतून कडी लावायची? त्यावेळेला पंकज म्हणत असतो, मी दाराला आतून कडी लावली, तू पाहिलंस का? मी दाराच्या कडीला हात सुद्धा लावलेला नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्याने आता
बेडरूममध्ये लावलेल्या कडीबद्दल विचारलेलं असतं. पंकज मात्र एकदम चाट पडतो आणि अशातच सत्याने ती कढीही ओपन केलेली असते. आतून सुधाकर आणि आजी बाहेर येतात. लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, पंकज काय केलंस तू हे? दाराला बाहेरून कडी का लावलीस तू? त्यावर आजी म्हणत असते, सुधा याचं खूप अति होत आहे. याने परवाही मीराला असंच आतमध्ये कोंडून ठेवलं होतं, बाहेरून कडी लावली होती. त्यावर सत्याने साटकन पंकजच्या कंबरट्यात लाथ घातलेली असते आणि अशातच आपण पाहतोय दारातून मीरा स्वतःच्या खऱ्या सासूला आत घेऊन येत असते. ते पाहून मात्र सुधाकर एकदम हादरून जातात. सुधाकर म्हणत असतात, नीलावती तू? त्यावर मात्र नीलावती म्हणत असते, तुम्ही? अहो मला या मीरा आणि सत्याने जबरदस्ती आणलंय. मी नाही नाही म्हणत होते तरी सुद्धा या दोघांनी माझ्यावर जबरदस्ती केली आणि मला त्यांच्यासोबत यावं लागलं. त्यावर सुधाकर आता नीलावती जवळ येतात. तेवढ्यात आपण पाहतोय निरूपा जोरात आवाज देते, काय चाललंय तुमचं? त्या बाईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. माहिती आहे ना, ती बाई तुमच्या जवळ आलेली मला अजिबात चालत नाही. त्यावर सुधाकर म्हणत असतात, निरूपा जरा शांत हो. खूप दिवसानंतर भेट होते, साधी विचारपूस पण करू नको का? त्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, करा ना, विचारपूस करा आणि तिला इथून पाकटवून लावा. मला ती बाई माझ्या घरात नकोय. त्यावर सत्या म्हणत असतो, निरूपा काही कर, पण मी माझ्या आईला आता याच घरात ठेवून घेणार आहे. त्यावर निरूपा म्हणत असते, बावटसारखं काही बोलू नकोस. या घरामध्ये तुझी ती आई नाही राहू शकत, कारण या घरामध्ये मी राहते, तुझ्या बापाची बायको. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो, गप्प बस, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, बाप आजच्या आज तू माझ्या आईला तो मान दे जो मान तू या निरूपाला उगाचच दिलायस. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, सत्या काय तुझं टाळकं बिळकं फिरलंय का? काय बोलतोयस तू हे? मी इथे जिती जागती असताना दुसऱ्या कोणा बाईला यांनी मान द्यावं. त्यावर सत्या म्हणत असतो, दुसऱ्या कोणा नाही तर त्यांच्या हक्काच्या बायकोला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, पंकज पंकज तू काहीतरी बोल, नाहीतर मी आज कमजोर पडेन. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा मम्मा या सत्यासमोर किंवा सत्यापुढे बोलण्यात काही अर्थ आहे का? हा मला मारून टाकेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरूपा म्हणत असते, आईसाठी काही करायला तयार होणारा मुलगा तू नाहीयेस पंकज, हे आता मला कळून चुकलंय. आज जर माझी अवस्था या घरामध्ये 2 नंबरची झाली ना, तर लक्षात ठेव तुला काडीचीही किंमत मिळणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो, नाही मम्मा अजिबात नाही. मला या घरामध्ये तुझी अवस्था एकच नंबर हवी आहे, कारण शेवटी प्रत्येक वेळेला तूच तर धावून येणार ना माझ्यासाठी. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, चल रे बाजूला हो. आणि पंकजला एका हाताने सत्याने दूर लोटलेलं असतं. पंकज जाऊन कोपऱ्यात पडतो आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात, सत्यजित जरा हळू, काय चाललंय तुझं? त्यावर पंकजला बाजूला करत सत्या म्हणत असतो, बाप हे घे मंगळसूत्र. हे मंगळसूत्र आता तू माझ्या आईच्या गळ्यात घाल, तेही तुझ्या नावाचं. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, काय चाललंय? सत्या जरा लायकीत राहा. माझ्या नवऱ्याला एका दुसऱ्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला लावतोयस तू? पोलिसात तक्रार करे ना मी. त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो, निरूपा तुला काय करायचंय ना ते कर, मी नाही घाबरत पोलिसांच्या धमक्यांना. तुला असं वाटत असेल यो सत्या पोलिसांच्या धमक्यांना घाबरेल, तर अजिबात नाही. कारण जे काही चाललंय ते अगदी लिगल आहे, अनलिगल काहीच नाही आहे. त्यामुळे तू काहीही करू शकत नाही. त्यावर मात्र आता या सत्याला काय बोलावं हेच या पंकजच्या आयशीला कळत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते, निरूपा बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही यांना कितीदा फसवलंय, कितीदा त्रास दिलाय, याचा जर लेखाजोखा केला ना, तर आज तुम्हाला इथे कमीत कमी 500 उठाबशा काढाव्या लागतील. आणि 500 काय, तुम्ही 10 उठाबशा काढतानाच तुमच्या नाकी नऊ येतील. आणि मग तुम्हाला 4 दिवस उठताच येणार नाही, बसताच येणार नाही. त्यामुळे तुम्ही शहाणपणा करू नका, नाहीतर ती शिक्षा तुम्हाला करायला भाग पाडेन मी.
हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच फायनली अजूनही या पंकजच्या आयशीला सुचत नसतं. इकडे आपण पाहतोय आता सत्याने एक मंगळसूत्र सत्यजितच्या वडिलांच्या हातात दिलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, बाप, हे मंगळसूत्र तू माझ्या आईच्या गळ्यात घाल आणि तू माझ्या आईला या घरात तिचा पत्नी म्हणून स्वीकार कर. त्यावर लगेचच आता सत्यजितचे वडील म्हणत असतात, सत्यजित, नको काळजी करूस तू, माझ्या मनात फक्त आणि फक्त तुझीच आई आहे. या निरूपाने जबरदस्तीने माझ्याशी लग्न करून मला तुझ्या आईला बाहेर काढायला भाग पाडलं होतं. त्यावेळेला माझ्या मजबुरीचा हिने फायदा घेतला होता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सत्यजित म्हणत असतो, वा निरूपा वा, म्हणजे तुझी काळी कर्तृत्व आता समोर येत आहेत. तर त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता पंकजला शेवटी सत्यजितची आता ही जी निरूपा आहे ती म्हणत असते, बघ काय करायचंय ते ठरव, कारण इथे मी कमजोर पडताना दिसत आहे. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा, मी तर गपगुमान कोपऱ्यात बसून राहतो, कारण मला असं चित्र दिसतंय, जर उद्या तुझी काडीचीही किंमत नाही उरली ना, तर या घरामध्ये मला काडीचाही मान नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, बाईसाहेब, पाहिलात, तुमचाच मुलगा तुम्हाला लाथाडतोय आणि तुम्ही जेव्हा त्याच्या कामाचे उरत नाही त्यावेळेला तुम्हाला तो काडीचीही किंमत देत नाही. अशा मुलासाठी तुम्ही सत्यासारख्या मुलाला त्रास दिलात, त्याला मरणाच्या वाटेवर सोडलात आणि म्हणताय काय, तो मेला तरी तुम्हाला फरक पडत नाही. आत्ता मला बघायचं आहे काय अवस्था होती तुमची जेव्हा सत्यासारखा मुलगा तुम्हाला काडीचीही किंमत देणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र नेमकं काय बोलावं हेच सत्याच्या बाजूला असलेल्या निरूपाला समजत नसतं. अशातच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, बाप, अरे बघतोयस काय, घे हे मंगळसूत्र, घाल माझ्या आईच्या गळ्यात. आणि लगेचच आपण पाहतोय आजीने देखील असं म्हटलेलं असतं, सुधा, आज ती वेळ आली आहे नीलावतीला पुन्हा एकदा तुला तुझ्या हक्काचं नाव देण्याची. आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतो, होय आई, तू बोलतेस ते बरोबर आहे. आणि अशातच आता सुधाकरने ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतलेलं असतं आणि थेट तो नीलावतीकडे पाहत असतो. सुधाकर म्हणत असतो, नीलावती, नीलावती, मला माफ कर, इतकी वर्ष तुला माझ्याशिवाय राहावं लागलं, पण माझाही नाईलाज होता. तुला तर माहिती आहे या निरूपाचा राग कसा आहे, कसा विचार करते ती. आज जर निरूपाने आपल्या दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला तर आपला सत्यजित आपल्याबरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव नीलावती, या सत्यजितने खूप भोगलंय. निरूपा दिसते तशी नाहीये. निरूपाने या सत्यजितचा पावलोपावली अपमान केला, पण शेवटी सत्यजितने आपलं मन मोठं करत निरूपाला माफ करत आला, पण शेवटी निरूपाने मातीच खाल्ली. अशातच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते, बाबा, मला तो क्षण पाहायचा आहे ज्या वेळेला तुम्ही आईंच्या गळ्यात मंगळसूत्र घालताय. लगेचच आता सुधाकरने स्वतःच्या आईच्या पाया पडत स्वतःच्या हक्काच्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. नीलावतीला हे खूप आवडतं. आणि अशातच आता आग बबूला झालेली निरूपा लगेचच सत्यजितच्या बापापुढे येते आणि म्हणत असते, काय केलं तुम्ही हे, आणि काय समजता काय तुम्ही स्वतःला, असं म्हणत आता या निरूपाने सुधाकरवर जोरदार हात उचललेला असतो. सुधाकर यांना कानफाटीत लागल्यावर निरूपा म्हणत असते, अजून मारणार मी. त्यावर मात्र मीराने आता या निरूपाचा हात धरलेला असतो आणि झटकलेला असतो. मीरा म्हणत असते, बाईसाहेब, अजूनही तुम्हाला मान देते, पण यो मान जर तुम्हाला अति होत असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगली चापकाने फोडून काढी ना, माझ्या बाबांना हात लावायचा नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, अरे वा, म्हणजे तूही आता या सत्यजितच्या बाजूने आहेस तर. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, हो, मी, माझे मिस्टर, माझी आई म्हणजेच सासूबाई आणि माझे सासरे, आम्ही सगळे एकत्र आहोत. जर तुम्हाला तुमची टीम बनवायची असेल तर बनवा. आता या घरामध्ये याच टीमचं राज्य असणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ही जी निरूपा आणि निरूपा बरोबर असलेला पंकज एकदम चाट पडतात. त्या दोघांना नेमकं काय बोलावं सुचत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सत्याने देखील आता निरूपाला झापायला सुरुवात केलेली असते. सत्या म्हणत असतो, निरूपा,
बापावर हात उचललास तू. यापुढे बापावर हात उचलण्याआधी 10 वेळा विचार कर, नाहीतर तुझा हात अगदी खांद्यापासून काढून टाकीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा हादरते. कारण जसं सत्या बोलतो तसं सत्या करतो. सत्या कोणालाच घाबरत नाही आणि सत्याने जर मनात आणलं तर ते सत्या केल्याशिवाय थांबतही नाही. आज सत्या फक्त बोललाय की तुला चांगलंच ओके करतो, पण सत्या ओके करण्याचा अर्थ चांगलंच तोडून फोडून ठेवेल. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मीरा ही निरुपाला म्हणत असते, एकदाच सांगते, शेवटचं सांगते, माझ्या नवऱ्याच्या, माझ्या सासऱ्यांच्या आणि माझ्या सासूच्या म्हणजेच आईच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलात ना, तर तुमची अवस्था अत्यंत दयनीय होईल. अशातच आपण पाहतोय आता निरुपाला शेवटी मीरानेही झापलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, बाईसाहेब, आता यापुढे फक्त मी माझ्या सासूचा आदेश पाळणार, तुमचा नाही. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा आदेश देण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर केलात ना, त्या क्षणाला तुमची वरात काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, वा ग वा मीरा, आता तर तू जास्तच शेफारली आहेस, काही तोंडात येईल ते बोलतेस. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता निरुपाला शेवटी मीराने एकच वाक्य म्हटलेलं असतं, कारण या घरातलं सरकार बदललंय. आता या घरामध्ये फक्त एकच सरकार, आमची आई, तुम्ही नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र पंकज आणि निरुपा एकदम चाट पडतात. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की सुधाकर यांनी स्वतःच्या हक्काच्या बायकोला आता तो मान दिला आहे जो खूप आधीपासून द्यायला हवा होता. त्यामुळे सत्यजित आणि मीराही खूप खुश आहेत, पण निरुपा मात्र मनापासून आता खूपच रडकी झाली आहे. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार नमस्कार, काय बोलतो.